नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. धुळ्यात नाशिक विभागीय युवा महोत्सवात लोक नृत्य सादरीकरणाची धमाल. क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व नाशिक येथील उपसंचालक कार्यालय तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक विभागीय युवा महोत्सवाचे आयोजन धुळे शहरातील हिरे भवन येथे करण्यात आले. दरम्यान महोत्सवाचे उद्घाटन धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान यावेळी व्यासपीठावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन बोडके, जिल्हा क्रीडा अधिकारी मनोहर पाटील, क्रीडा अधिकारी रेखा पाटील आदी उपस्थित होते. नाशिक विभाग स्तर युवा महोत्सव सन 2025-26 आणि आपण सर्व या ठिकाणचे जे पार्टिसिपंट्स आहेत, आपल्या प्रत्येकाच्या जिल्ह्यामध्ये ह्या स्पर्धा झालेल्या आहेत आणि या स्पर्धेमध्ये आपण त्या ठिकाणी प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातून ज्या वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये ज्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे, ज्यांनी पहिला क्रमांक मिळवला, दुसरा मिळवला, तिसरा क्रमांक मिळवला, अशा पार्टिसिपंट्सच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या चांगल्या अशा हॉलमध्ये ज्या ठिकाणी सर्व सुविधा आहेत आणि त्यामुळं आपल्याला जे कलागुण या ठिकाणी पेश करायचे आहे, सादर करायचे आहे, ती निश्चितच आपण चांगल्या वातावरणामध्ये, चांगल्या ॲम्बियन्समध्ये पेश करू शकताल, सादर करू शकताल असं मला विश्वास आहे. शुभेच्छा अशा असतील आपल्याला की आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा आपलं नाव कमावं, अशा प्रकारचं मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि त्यामुळं परीक्षकांचा रोल किती महत्त्वाचा आहे हे याच्यावरून आपल्याला अधोरेखित झालेला असेल. तर मी जास्त वेळ घेत नाही, परंतु जे विविध अशा जे कलागुण या ठिकाणी पेश करणार आहे, त्यामध्ये लोकगीत आहे, वक्तृत्व आहे, कथालेखन आहे, चित्रकला आहे, कविता लेखन आहे, नंतर अजूनही मला वाटतं प्रदर्शन सुद्धा आहे. अशा स्वरूपाचं हे सुंदर कार्यक्रम दिवसभर चालणार आहे. त्यामध्ये आपण सर्वांनी त्याचं चांगलं सहभाग घ्यावा अशी पुन्हा आपल्याला विनंती करतो. आपण या ठिकाणी बरेच लांबून आलेले आहात, त्यामुळं आपल्या सगळ्यांचं कौतुकही करतो.